नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बापाच्या आवडतीचे हे उकडीचे मोदक. आज आपण इथं तांदळाची पिठी न वापरता एकदम सुबक आणि सुंदर असे मोदक बनवणार आहोत. पाहताना एकदम मस्त डो झालेला आहे. याची पारी एकदम पातळ होते. जशा तुम्हाला कळ्या आवडतील तशा तुम्ही याच्या पाडू शकता. चला तर मग लगेचच सुरुवात करू. तर आपण इथं आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे, 1 कप आहे मोठ्या कपाने. आता आपल्याला काय करायचं, याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये स्टार्च आहे ना ते काढायचं नाही. 1 वेळेस ते 2 वेळेस असं स्वच्छ आपल्याला सुरुवातीला तर घासून द्यायचं 1 वेळेस आणि नंतर पाणी टाकून फक्त त्याला धुवून घ्यायचं आहे. 2 वेळेस स्वच्छ धुतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. 4 तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता इथं मी आंबेमोहर तांदूळ निवडलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही बासमती तुकडा किंवा सुवासिक दुसरासुद्धा तांदूळ निवडू शकता. तर पहा, इथं 4 तासाच्या नंतर मस्त असे हे तांदूळ आपले भिजल्या गेलेले आहेत. आता आपण तांदळाची पिठी करत नाही, तर या तांदळापासून बनवणार आहोत एकदम सुबक मोदक. तर पहा, जेवढे तांदूळ तेवढंच इथं मी दूध घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला तांदळातलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये जेवढे तांदूळ तेवढं दूध घेतलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही पाणी इथं वापरू शकता, पण दूध जर वापरलं ना एकदम पांढरी शुभ्र आपली ही पिठी तयार होते. तर पहा, इथं अर्धा आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे, पूर्णपणे घालायचं नाही. पाण्याचा जरी वापर करत असाल तर याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. एकदम छान असं बारीक असं पीठ झालं पाहिजे. अगदी बारका रवा असतो ना त्या पद्धतीचं. आता काय करायचं आहे पहा, या पद्धतीने आपण एकदम बारीक असं याला दळून घेतलेलं आहे. आता पुन्हा एक कढई ठेवायची याच्यावर. त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. उर्वरित जे अर्धा वाटी आपलं दूध आहे ना ते इथं घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. दुधाला आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. एकदमच उकळी फुटू द्यायची नाही. एकदम उकळी जर फुटली तर याच्यामध्ये गोळे होणार आहेत. म्हणून काय करायचं आहे, गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा, एकदम कमी ठेवायचं बरं का. आणि या पद्धतीने आपल्याला ही तांदळाची पिठी जे आपण पेस्ट तयार करून घेतलं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हलवायला उलटणं पळी जे तुम्ही काय घेताय ते मोठं घ्या, म्हणजे याच्यामध्ये गोळे होणार नाहीत. एकदम बारीक गॅस आहे. आपण सर्व हे मिश्रण याच्यात घालून घेतलं आहे. आता सारखं याला आपल्याला हलवत हलवत या पद्धतीचं याला शिजवून घ्यायचं आहे. तर पहा, एकसुद्धा याच्यामध्ये गोळा झाला नाही आणि दूध वापरल्यामुळे एकदम पांढरी शुभ्र आपली ही पिठी तयार झालेली आहे. याचा डो तांदळाचा तयार झालेला आहे. तर पहा, आता हे काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटासाठी असंच याला वाफवून ठेवायचं आहे. तर 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हे झालेलं आहे. आपल्याला कोणत्याही याची गरज लागली नाही त्याच्या गुठळ्या फोडायला किंवा त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या असं काहीही झालं नाही. एकदम परफेक्ट डो, जसा मैद्याचा रव्याचा असतो ना अगदी त्या पद्धतीचा याचा झालेला आहे. तर पहा, आता एका गरमच प्लेटमध्ये मी घालून घेतलेली आहे, मोठी जी आपली पीठ मळायची परात असते ना त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला दाखवते, इथं मी एक छोटंसं बुडगं घेतलेलं आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीनं याच्यावर आपले जे एखादे गुठळ्या तुमच्या जर झाल्या असतील, माझ्या तर बिलकुलही झाल्या नाहीत, जर झाले असतील तर तुम्ही फोडून घेऊ शकता. या पद्धतीनं फोडायचे आहेत, नाहीतर मॅशरसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण आपल्याला हे खूपच गरम होतं त्याच्यामुळे मी थोडंसं इथं बुडगं वापरलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला छानसं सैलसर झालं, हाताला सहन होजीशी झालं की या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर पहा, एकदम मस्त, किती मस्त झालं आहे. दिसायलासुद्धा एकदम छान झालं आहे, पांढरं शुभ्र आणि त्याला चिकटपणासुद्धा येतो. पहा, एक गोळा आपण करून घेतला आहे, त्याची आपण पारी लगेचच गरम आहे तेव्हाच करतो, तरीही तिला क्रॅक पडत नाहीत किंवा तुटत नाही. कितीही पातळ केली तरी येते तिनं. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपलं हे तयार झालेलं आहे. आता कढीचे मोदक करा, तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही करून घेऊ शकता. सुरुवातीला आपण सारण केलेलं नाही. तर पहा, या पद्धतीने किती छान याला एक चिकनाई आलेली आहे. आपण जेव्हा वळतोय ना तेव्हा एकदमच जास्त असं तुटत नाही. खूप जास्त लवकर तुटलं तर त्याचे पाकळ्या व्यवस्थित येत नाहीत.
तर काय करायचं आहे, आता याला आपण झाकून ठेवणार आहोत आणि करणार आहोत ज्याच्यामधलं आवरण असते ना ते. सुरुवातीला आपल्याला 1 चमच इथं खसखस भाजून घ्यायची आहे. तूप वगैरे काही न घालता आपण भाजून घेतलेली आहे. आता पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण 1 चमच तूप टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचा ह्या चव घालून घ्यायचा आहे. तर पहा, मोठी 1 वाटी आहे, त्या वाटींनी 1 वाटी घालून घेतला आहे. आपले तांदूळ जेवढे होते 1 वाटी त्याच्या 1.5 पट म्हणजे 1.5 वाटी असा आपण घालून घेतलेला आहे. आणि मी एकदम बारीक असा याचा चव काढलेला नाही. सुरुवातीला खोबरं आपण काढून घेतलेलं आहे, नारळ नंतर किसून घेतली, त्याच्यामुळं कसं होतं एकदम कोरडं हे आपल्याला मिळतं. खूप त्याच्यामध्ये पाणी असं लागत नाही, त्याच्यामुळं आपल्याला भाजायला सुद्धा वेळ लागत नाही. 2 मिनिट छान भाजून घेतलं. गॅस एकदम कमी आचेवर ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळसुद्धा मी बारीक असा चिरून घेतलेला होता, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि याला सारखं परतवत राहायचं. जो गूळ आहे तो छान याच्यामध्ये विरघळणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला छान याला हलवून घ्यायचं आहे. तर पहा, आपला गूळ हा विरघळलेला आहे. एखाद्या ज्याच्या गाठी असतील गुळाच्या ते आपण फोडून घेऊता आणि गॅस बंद करूता. एक ते 4 ते 5 मिनटामध्ये हे तयार होते. तर पहा, इथं आपण काय केलेलं आहे, जी खसखस भाजून घेतली ना ती घालून घेतलेली आहे. पाऊण चमच इतकं, अर्धा चमचला कमी इथं आपण इलायची पावडर घातलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपला डो हा तयार झाला आहे. थोडंसं थंड करायला मी ठेवला होता ना, छान थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कितीतरी सुंदर हा बनलेला आहे. आता काय करायचं, हलकासा त्याला मळून घ्यायचं. हवं तर तुमच्या हाताला थोडंसं चिकटत असेल तर तूपसुद्धा लावून घेऊ शकता, पण बिलकुलही चिकटत नाही. एकदम छान हा बनलेला आहे. काही वेळेला काय होतं, गावामध्ये जर खेडेगावात राहत असाल तर रेडीमेड पिठी तुम्हाला तांदळाची मिळत नाही, तेव्हा हे तुम्ही करून घेऊ शकता. किंवा बाजारात जायचा वेळ भेटला नाही तरीही तुम्ही घरी तांदूळ भिजत घालून हे एकदम छान मोदक करून घेऊ शकता. आता पहा, एक तुम्हाला पारे करून सुरुवातीचा एक कळीचा मोदक आपण तयार करणार आहोत, कळीदार मोदक. तर पहा, एक आपण गोळा घेतलेला आहे, त्याची पारी करतोय. तर बिलकुलही पारी ही तुटत नाही आहे. जितकी पातळ तुम्हाला वाटेल ना तेवढी पातळ याची होत आहे. तर पहा, या पद्धतीने आपण करून घेतलेली आहे. आतमध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि बाहेरून एकदम पातळ अशी करून घ्यायची आहे. तर पहा, जेवढी लहान मोठी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीची करून घ्यायची. आणि या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, एक बोट मधल्या साईडला ठेवायचं आणि 2 बोटांनी या पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे. जास्त जर तुम्हाला अवघड वाटत असेल हे करायला तर तुम्ही साच्याने देखील करून घेऊ शकता. त्याच पद्धतीने मी तसे सुद्धा करणार आहे. आणि तुम्हाला जर याची सवय असेल तर तुम्ही असे सुद्धा करू शकता. तर पहा, एकदम मस्त याच्या कळ्या ह्या तयार होतात, बिलकुलही मोडत नाहीत किंवा इझिली हे तयार होते. तर पहा, सर्व कळ्या करून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे सारण. तर आता जेवढं तुम्हाला लागेल तेवढे तर सारण तुम्ही घालून घेऊ शकता, पण खूप जास्त झालं ना तर तुटतात, त्याच्यामुळं मी इथं मोठा 1 चमच इतकं घालून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायच्यात, कळ्या हलक्याशा एका हाताने आपल्याला ह्या जवळ आणायच्या आहेत. म्हणजे कसं, ह्या कळ्या ज्या आहेत ते मोडणार नाहीत आणि व्यवस्थित याचं आपल्याला बंदसुद्धा करता येते. तर पहा, या पद्धतीने आपण छान असं याला बंद करून घेतलेला आहे आणि आपला कळीदार हा मोदक तयार झालेला आहे. आता फिरवते वेळेस काही कळ्या आपल्या मोडल्या होत्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या मोडलेल्या कळ्या काढण्यासाठी 1 चम्मच मी घेतलेला आहे आणि या पद्धतीने जिथं कळी आहे ना आपली त्यापाशी या पद्धतीने आपल्याला हा चमच्याचं जे टोक आहे ना खाल्ल्या भागाचं ते या पद्धतीने असं आपल्याला करून घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होईल, एकदम सुंदर तुमचा कळीदार मोदक तयार होईल. तुम्ही न शेप देता किंवा न कळी करता त्याला या पद्धतीने चमच्याने सुद्धा करून घेऊ शकता. तर पहा, साचा आणि तुम्हाला कळ्या जर जमत नसतील तर या पद्धतीने तुम्ही करून एकदम सुबक आणि सुंदर हा मोदक तुम्ही बनवून घेऊ शकता. तर पहा, दिसतोय ना एकदम सुंदर असा झालेला. आता आपल्याला काय करायचं आहे, याला बाजूला ठेवायचं आणि असंच ठेवायचं नाही, याच्यावर एक रुमाल अंथरून ठेवायचा. म्हणजे कॉटनचा कोणताही कपडा तुम्ही झाकून ठेवा, म्हणजे कसं हे कोरडे पडणार नाहीत आणि जेव्हा आपण वापू ना तेव्हा ते मोडणार नाहीत, म्हणजे तुटणार नाहीत.
आता काय करायचं, इथे एक मी साचा घेतलेला आहे, त्या साच्याला छान आपल्याला दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कळी येतच नसेल तुम्ही अशी सुद्धा करून घेऊ शकता। तर तांदळाची पिठी न वापरता आपण कळीदार मोदक पाहिलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, एक गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अंगठ्यांनी सर्व भागाला व्यवस्थित अंगठ्याने दाबून द्यायची ही पीठ आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला एक मध्ये त्याच्यामध्ये एक होल करायचा आहे, ज्याच्यामुळे आपण सारण त्याच्यामध्ये भरवता। तर पहा, जर नवशिके जर असाल तर एकदम परफेक्ट तुम्ही एकाच प्रयत्नामध्ये हे बनवून घेऊ शकता। तर पहा, सुंदर असा मध्ये होल झालेला आहे। आता याच्यात भरपूर सारण आपण भरणार आहोत। मोठा 1 चमच भरायचा, आवडत असेल तर थोडं जास्तही भरून घेऊ शकता। आता काय करायचं आहे, तांदळाची पिठी थोडीशी अजून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला खाल्ल्या भागाला सुद्धा लावून घ्यायची आहे, म्हणजे सारण हे बाहेर येणार नाही। एकसारखं करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट आपला हा मोदक तयार झालेला आहे। पाहताय ना, कमी मेहनतीमध्ये बाप्पांच्या आवडीचा मोदक आपला तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण सर्वही मोदक करून घेऊता। तुम्हाला आवडत असेल पाकळ्यांचा करा, नाही येत असेल तर या पद्धतीचे करा। दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला योग्य वाटतील, सोप्या जातील त्या तुम्ही करा। कितीही मोदक करून घेऊ शकता। या प्रमाणात जर केल्या तर याचे 18 मोदक आपण साच्यांचे झालेले आहेत 18 आणि 2 असे म्हणजे एकूण 20 मोदक याचे तयार होतात। तर पहा, मी 2च पाकळ्याचे केलेले आहेत। खूप जास्त वेळ लागतो जेव्हा आपण कळीचे मोदक करताय तेव्हा, त्यासाठी मी पूर्णपणे असेच करून घेतलेले आहेत, कमी वेळामध्ये होतात आणि दोन्हीही एकदम छान आणि जशास तसे तुम्ही 24 तास जरी ठेवल्या ना, त्याला सकाळी केल्या 12 तास सकाळी ठेवल्या दिवसभर असेच मऊ राहतात। आपण याच्यामध्ये एकदम छान असा याचा डो बनलेला आहे, पारी खूप छान बनते आणि मेन म्हणजे पातळ होते, खूप अशी जाडसर होत नाही, त्याच्यामुळं असं खूप क्रॅक वगैरे पडत नाहीत। तर पहा, एकदम मस्त आपला हा मोदक तयार झालेले आहेत। याच पद्धतीचे आपल्याला सर्वही मोदक करून घ्यायचे। तर पाहू शकता मस्त आपले सर्वही मोदक बनून झालेत। सुरुवातीला आपले जे झालेले आहेत 12 ते 13 मोदक, त्यांनाच आपण छान असं उकडून घेऊता, स्टीम करूता। तर पहा, तुमच्याकडं जे स्टीमर वगैरे असेल ते तुम्ही गरम करून घ्यायचं आहे। पाणी उकळत ठेवलेलं होतं, माझ्याकडे चाळणी आहे, त्याच्यावर केळीचे पानं मी पसरून घेतलेले आहेत। आता तुमच्याजवळ केळीचे पानं जर नसतील, हळदीचेही चालतील, तेही नसले तर कॉटनचा एक कपडा खाली अंथरून घ्यायचा, म्हणजे कसं चिकटणार नाहीत आणि ओलसर होणार नाहीत, एकदम छान हे बनल्या जातात। आता काय करायचं, थोडंसं मध्ये मध्ये गॅप ठेवायचा आणि या पद्धतीने हे मोदक याच्यावर आपल्याला घालून घ्यायचे। तर पहा, एकदम छान बनणारे आपले हे मोदक एकदम छान तयार होतात। आता काय करायचं आहे, याला झाकून ठेवायचं आणि 10 मिनिट लागू शकतात, जास्त वेळ लागणार नाही। 10 मिनिटामध्ये परफेक्ट हे उकडून तयार होतात। कितीही घाईच्या वेळेत तुम्ही केल्या ना तरीही चालतील। पिठी सकाळी बनवून ठेवली, रात्रीला केल्या तरीही चालतात। पिठी बिलकुलही खराब होणार नाही आपली तांदळाची, जे मिश्रण तयार केलं ना ते। आता पहा, इथं आपण 10 ते 12 मिनिट छान याला शिजवून घेतलेलं आहे। सुरुवातीला हाय हीटवर आपल्याला 1-2 मिनिट शिजवायचं आहे, नंतर थोडंसं गॅस कमी करून शिजवलं तरीही चालेल। आता मी थोड्याशा केसर काड्या सुरुवातीला घालून घेतल्या नव्हत्या आणि दुधामध्ये भिजत सुद्धा घालायच्या विसरून गेलते, तर अशाच मी लावून घेते, दिसायला सुंदर दिसतात। तर पहा, एकदम छान कळीदार मोदक आपले एकदम सुंदर आणि कमी मेहनतीमध्ये तयार होतात। तर बाप्पाच्या आवडीचे हे मोदक नक्की करून पहा। तर सुरुवातीला सर्वही मोदक आपण काढून घेऊ तर याच्यामध्ये, तर पूर्णपणे मी तर काढून घेतलेले आहेत मोदक। तर पहा, गरमागरम मोदक असे हे तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता, दिवसभर जशा तसे एकदम मऊ आणि लुसलुशीत हे तसेच राहतात। तर पहा, एक फोडून दाखवते। हा सुरुवातीला आपण जो साच्यानी केलता ना तो तुम्हाला फोडून दाखवते। वर थोडंसं तूप घालायचं आणि फोडायचं। चवीला ना तूप घातलं ना गरम गरम मोदकावर काय भारी लागतात खायला।
तर पहा आता फोडून दाखवते तुम्हाला। एकदम मस्त आणि कितीतरी अशी मऊ झालेली आहेत। सारण आतमध्ये पर्यंत भरलेलं आहे। तर पहा जे आपण कढीचा मोदक केलाय त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारं सारण भरून एकदम मऊ लुसलुशीत हा सुद्धा तयार झालेला आहे। तर या पद्धतीचा नक्की करून पहा, बाप्पांना नक्की प्रसन्न करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूता अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।